श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती, परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा, मने श्रींची पूर्ण कृपा। मजहूनी तया बाळाप्पा, प्रिय जसे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान, बाळाप्पा एकनिष्ठा धरोन। स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटसे तयासी। तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सानिध्य गुरु, असे जाणे निरंतरू। ऐसे बोलता सद्गुरु, बाळाप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन। स्वामी विने दैवत अन्य, नसेची थोर या जगी। सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ। तिथे सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान। परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामीसी। बाळाप्पा उठविले, श्रोते धरून या करी। घेऊनी गेले बाहेरी, पाहुनी आयशा परी। बाई अंतरी कोपली, मने याने येऊन स्वामी केले आपणा अधीन। माझे गेले श्रेष्ठपण, अपमान झाला। ते पासूनी बाळाप्पासी, त्रास देत अनिशी। काराने सांगता समर्थाशी, बाई ते शब्द ताडीती। अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमता ज्याचे घरी येत। चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत। असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ। राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तळे। कोण्या भक्ते समर्थ्यासी, अर्पिले होते चंद्र हारासी। सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीच्या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी लोभत चंद्रहार देवा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी। ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर। मने द्यावीचा चंद्रहार, राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हा पासी। बाळाप्पा ठेवतो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून सत्वर गंगूलाल जमादार, बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले सत्वर, आपणा पासी चंद्रहार। परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार से चोळप्पा कारणे। जबाब दिला चोळप्पाने, बाळाप्पा देती तरी गीजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन, रूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती, राग आला राणी प्रती। सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी। तो काढून तया सदुरी, करावे राणी म्हणतसे। पाहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी। सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थ्याची चाकरी। धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे। हसो एके अवसरी, काय झाली नवलपरी। बैसली समर्थ्यांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तया वेळी, पडले होते श्री जवळी। तयाची करून या जोळी, समर्थे करी घेतली। अलक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला। तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। जोळे घेतली समर्थे, काय असे ऊने तेथे। जे जे दर्शन आले होते, त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली। जोळी चोळप्पा ते देऊन, समर्थ बोले काय वचन। चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता बसावे। पाहून या द्रव्यासी, आनंद झाला तयासी। परीन आले मानसी, श्रीचरण अंतरले। तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान। राणीच्या आज्ञेने शिपाई 2, स्वामी जवळी पातले। त्यांनी उठून चोळप्पासी, आपण बैसले स्वामीपाशी। चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले। स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती। चोळप्पा ते काही न देती,
तरी घेती हिरोनी, चोळोपासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसारी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनी रुष्टोत्तरी ताडण करी पोसाळ, ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी मनती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र, बाळप्पा गेले बिरडावर खिन्न झाले मानसी, आज्ञा समर्थ्याची घेऊनी मनती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी सामर्थ्याजवळी पातले, आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येता या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थ्यासी तत्काळ विदित झाले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून तिळे बाळप्पासी आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थ्यांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दावीती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवीत. अशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईंनी राहावे दूरी श्रीचरणांपासून, परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणी सभिओनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेत ऊर बडूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामी या सेवे करिता सरदारातून सतत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून, करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम भो. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रुती होनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निर्वारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधा जगद्गुरु. आपुल्या कृपे करून त्रयोदश अध्याय पर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत.
आता पुढे वदवावे आपुल्या कथा वदवया बुद्धी दी स्वामी राया चरित्र ऐकुनी श्रोतया संतोष हो बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती हे नेने मी मंदमती परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे प्राप्त काळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे पाठ पोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासी कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपाती अर्पून नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पे आजानुबाहू स्वास्य वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादिक समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे काय विश्वेशा वेदांच्याही तर्कचाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किवी आपुले स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दीजे सदैवे पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भूसागर याचे पावया पैल तीर तो नाम तरीनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तो तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रेकटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भो दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रियांधिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनीही निषेधिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था स्वामी
स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकळ दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदगती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे, आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, दंभे सोडोपचारे ते प्रिय नव्हेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते, जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकरची या छंदा, कृपा करुणी पुरवावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पण मस्तु, श्रीमस्तु, शुभम भवती।